तर उद्धव ठाकरेंना विरोधातच राहण्याची इच्छा आहे असं प्रवीण दरेकर म्हणतात। ठाकरेंना सत्तेत यायची काही इच्छा नाही। लिफ्टमध्ये झालेल्या भेटीनंतर प्रवीण दरेकर यांनी ही प्रतिक्रिया नोंदवली आहे। ठाकरेंचं माझ्याविषयीचं प्रेम अधूनमधून उफाळून येत असतं असंही दरेकर म्हणाले। तर पक्षातून बाहेर काढल्यानंतरही त्यांचं समाधान झालेलं दिसत नाही असाही टोला दरेकरांनी लगावलाय। सोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आज लिफ्टचा किस्सा सर्वत्र गाजतोय, तुम्ही सुद्धा तिथेच होतात, नेमकं या लिफ्टमध्ये घडलं काय? नाही, लिफ्टमध्ये मी शिरत असताना उद्धवजी ठाकरे साहेब आणि देवेंद्रजी ही लिफ्टमध्ये आले आणि त्यावेळेला कोणीतरी असं म्हणाले की बरं एकत्र चाललात, तर त्याच्यावर उद्धवजींची प्रतिक्रिया आली, पहिले ह्याला बाहेर काढा। तेव्हा मी म्हणालो की बा उद्धवजी अजून बाहेर काढून सुद्धा तुमचं समाधान झालं नाही का? तर बोललं चला माझी बाहेर जायची तयारी आहे, तुम्ही एकत्र येणार आहात का? उगाच बोलायचं म्हणून बोलू नका। तर त्याच्यावर काय उत्तर त्यांचं आलं नाही आणि मग आम्ही लिफ्टमधनं बाहेर पडलो। उद्धवजी ठाकरेंच्या मनात काय होतं ते विरोधी पक्षाच्या दिशेला गेले, आम्ही देवेंद्रजींच्या मागे सत्ताधारी पक्षाच्या दिशेनं गेलो। त्याच्यामुळे त्यांना विरोधी पक्षातच राहायची इच्छा आहे, सत्तेबरोबर यायची इच्छा दिसत नाही, स्पष्ट झालं। नक्कीच, पण या निमित्तानं तुमच्यावर असलेलं जुनं प्रेम सुद्धा व्यक्त केलं त्यांनी असं म्हणावं? त्यांचं माझ्याविषयीचं प्रेम अधूनमधून असं उफाळून येत असतं, त्याच्यामुळे मी पक्षातनं बाहेर पडल्यावर काढल्यावर सुद्धा त्यांचं समाधान झालं नाही, तर अधूनमधून बाहेर येतं। नाही, पण नेमकं त्यांच्या मनात काय, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यांना आम्ही सुद्धा विचारलं, एकाच लिफ्टमधून गेलात, त्यामुळे भविष्यातली ही नांदी आहे का एकत्र येण्याची? ते म्हणाले की उद्यापासून मी चष्मा घालून फिरेन। त्यांना विचारण्यात आलं की कोण कोणाला डोळा मारतो, ते म्हणतात की उद्यापासून मी गॉगल घालून फिरेन। आता डोळा कोणी कोणाला मारला, ते दोघांची हाईट आहे देवेंद्रजींनी त्यांची, आणि त्यांच्या डोळ्यापर्यंत माझा डोळा पोचला नव्हता, त्याच्यावर डोळा काय मारला मी पाहिलाच नाही। त्याच्यामुळे जी गोष्टच मी पाहिली नाही त्याच्यावर भाष्य काय करू? कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।